दरम्यान पवारांच्या कार्यकर्त्याकडूनच अपहरण आणि मारहाण झाल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। तर वेळ आणि ठिकाण सांगा, मी येतो असं आव्हान गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांना दिलंय। मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल, मला सांगा बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे। आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोर येऊन लढायची, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। कुणाला तर पुढं करणं, प्रशासनाला पुढं करणं, वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं, यात तुम्ही सगळे माहीर आहात। हा जो व्यक्ती आहे, जो माऊली हवळणार आहे, हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे। तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा। पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरेच काय आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हंडे माझं नाव घेतो, मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। तिथं उतरले, व्हिडिओ कॉल आलता। ह्याने काय केलं, ते एका फोनवरनं ना रोहित दादाला ह्या नंबरवर व्हिडिओ कॉल कर म्हणून सांगितले, दुसऱ्या नंबरवरनं। कुठं बोलले गाडीत? हां, मग फोन आला त्यांना, एक 10-15 मिनिटांना फोन आला। मग व्हिडिओ कॉल आला, मग त्याने बघितलं, मला बघितलं, जखम वगैरे दाखवलं त्यांना। मग मला माफी मागायला वगैरे सांगितले। मग मी काय माफी मागितलं नाही। कुणाची माफी मागायला सांगितली? अमितची। बरं, कोणी सांगितलं? त्या ह्यानी रोहित पवार ते बोलले? हां। बरं, मग नाही म्हणलं, तसं म्हणल्यावर मग ठीक आहे, तुला लय मस्ती आहे, तुम्ही बघून घ्या त्याला म्हणले आणि कट केलं। ती बाकीची मुलं कुठं उतरली? ते तिघंजण मारायचं नाही म्हणत होते। मग ते तिघंजण निंबाळ म्हणून स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, त्या साईडला तिथं उतरले। ते कुठले होते, काय ओळखीच नाही ना? ते नाही, ते पुण्याचे असतील बहुतेक। त्यांची भाषा वगैरे पुणेरी होती।